मला अजून एक लक्षात आलेली गोष्ट आहे की सर सर सरला किंवा गृहलक्ष्मी किंवा मिस ब्युटिफुल, म्हणजे तू खूप नाटकं केलीस आणि सगळीच छान छान, त्याच्याबद्दल आम्ही फॅन्स आहोत तुझे. पण जास्त नाटकं मुलींशी संदर्भात किंवा अशी स्त्री प्रधान वगैरे तशी नावं असलेली वाटत नाहीत का? म्हणजे काय नक्की याच्या, तुला काय वाटतं? बरोबर केलं की नाही मी? विनोद, एक्सक्यूज मी, हॅलो, आय एम हिअर. नो, बट विनोद विल अग्री की शेवटी इन्स्पिरेशन लाईज ऑन द अदर साइड. अच्छा, शेवटी इन्स्पिरेशन ही स्त्रीमध्ये आहेच. एक आता इथे येऊन तू जर मुलगी आमच्या दोघांमध्ये बसवली असती तर आमचं केमिस्ट्री बदलली असती त्याच्यामुळे. बरोबर, मारामारी केली असती कदाचित समोर बसून. आता असं विचारलं आपलं, म्हणजे मी आय वुड रादर से वी आर प्लेयर्स. त्यांनी डबल सेंचुरी मारली असती आणि आय वुड हॅव गॉट हर आउट. आउट केलं असतं. बरोबर. विनोद, मग जसं ह्यांना इन्स्पिरेशन, या इन्स्पिरेशन बद्दल तुझं काय म्हणजे मत, म्हणजे या प्रकारच्या सगळ्या क्रिकेटर्स म्हणजे मी सांगतो, कारण की पहिलं प्रेम होतं सगळ्यांना. आता समजत नाही या आजकालच्या जनरेशन मध्ये किती जण किती 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 माहिती नाही ते लिस्ट मध्ये, मला काय माहिती नाही. पण सगळ्या क्रिकेटर्स इन्स्पिरेशन असतात. माझं उदाहरण देतो माझ्या बायकोचं, कारण की चांगली टाइम होता, चांगला टाइम होता त्यावेळी पण होती, पण ज्यावेळी खराब टाइम असतं त्यावेळी बायको माझ्यावर बरोबर असते. आणि खरं सांगतो, मी हॅट्स ऑफ करतो स्त्रियांना, मी खरोखर हॅट्स ऑफ करतो, कारण की माझ्या बायकोला बघून मला इन्स्पिरेशन मिळतं. आता पण तर सगळ्यांना वाटलं असेल मी इंटरनॅशनल क्रिकेट मधून निवृत्त झालोय, पण आता पण मला खेळायची इच्छा आहे. मला IPL खेळायची इच्छा आहे. क्या बात आहे. पण त्यासाठी मी खूप मेहनत घेतोय, प्रॅक्टिस चालू आहे माझी. लोकांचा आशीर्वाद तर दरवेळी मला माझ्याबरोबर असतो. विनोद, तू खेळ, कारण का मला बघायचंय तुला. बिकॉज तू जेव्हा मारतोस ना, तू जेव्हा बॉलरना चोपतोस ना, तू जे वॉनला मारलं होतस ना, शेन वॉनला मारणारा तू आहेस रे. त्यामुळे तू परत यावंस आणि परत खूप खूप मारावंस सगळं. नाही, पण इतकं पोटतिडकी होत आहे. मगरन, डू यू रिमेंबर ज्यावेळेला आपण वर्ल्ड कप जिंकू शकलो नव्हतो त्यावेळेला मैदानावरती विनोद ढसाढसा रडला होता. हो, डू यू रिमेंबर दॅट? पण मला वाटतं तो जो पॅशनेट क्रिकेटर असतो ना, तो असा जो मारणारा, तो खरंच तेवढा त्याचा त्रासच होतो तो. म्हणजे असं दाखवणारा, हा म्हणाला ना मी विनोद कांबळी खरं बोलतो. मला असं वाटतं त्याच्यामुळे त्याच्या मनातली जी पोट तिडीक होती की आपण हरलो रे, तर ती त्याच्यातनं निघाली. तो थांबवू शकला नाही. आणि विच पीपल मे बी सीइंग इट ॲज अ ड्रामा और अ मेलो ड्रामा, बट आय थिंक अशी माणसं असतात तेव्हाच ते तसे मारू शकतात. करेक्ट करेक्ट. त्याच्या मागे तेच खूप ते मला नाही खूप, कारण की एवढे आपण जवळ गेलो होतो, चांगले खेळत होतो. आणि त्या मॅच मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी रडलो, माझ्या देशासाठी रडलो, माझ्या टीमसाठी रडलो. आणि माझ्या बरोबर जे फॅन्स होते, मी जसं हॉटेलमध्ये गेलो त्याच्यानंतर मी फोनवरती माझ्या बरोबर लोक रडत होते. मला सहन नाही झालं, कारण की एवढी मेहनत करून आम्ही सेमीफायनल पर्यंत पोहोचलो आणि मॅच आपण हरलो नव्हतो. ती मॅच दिली गेली. लोकांनी बाटल्या फेकायला सुरुवात केली होती. मला बाटले वगैरे फेकायला सुरुवात केली. जिद्द पण होती की अजून लेट मी, मला खात्री होती. तेच मी बोलतो, तेच खूप ते मला, कारण की मला असं वाटत होतं की आपण मॅच ती जिंकलो असतो. करेक्ट. आणि कारण की ज्यावेळी रडलो, हे पण माझ्या मनात खूप येते की काही लोकांनी सांगितलं की हे मगरमच्छ के आंसू आहे. बोले मगरमच्छ आंसू नाही, हे खरोखरचे आंसू आहे. जे कारण की मी ज्यावेळी क्रिकेट खेळलोय ते एकदम पॅशन माझं, कारण की हे आमचं ब्रेड अँड बटर आहे. कारण की एक लहान मुलगा, बरोबर आहे, जर मी आणि सचिन आम्ही दोघांनी सुरुवात केली खेळायचं, ते एक स्वप्न असतं सगळ्या आजकालच्या सगळे आईबाबांचं एकच स्वप्न असतं की आपला मुलगा सचिन तेंडुलकर व्हावं, कांबळी व्हावं. तर ते स्वप्न जे आम्ही आमच्या आईबाबांनी बघितलं होतं ते आम्ही पूर्ण केलं. आणि देशासाठी खेळणं म्हणजे एवढी आपलं पॉप्युलेशन तुम्हाला माहिती केवढं आहे, त्याच्यातून फक्त 11 जणच खेळू शकतात. तर एवढी मेहनत करून आम्ही सेमीफायनल पर्यंत पोहोचलो आणि ते संपूर्ण पाण्यात गेलं. त्याच्यामुळे मला राहू शकलो नाही. ते अश्रू खरोखरचेच अश्रू होते. आणि जे म्हणजे लोकांना मी एवढंच
आज क्लिअर सांगू इच्छितो की खूप जण विनोद कांबळीला समजू नाही शकले. विनोद कांबळे पण मी एक गोष्ट सांगतो विनोद, की ज्या वेळेला तू बोलतोस ना तर त्यावेळेला आता पण इथली लोक टाळ्या वाजवत आहेत. तू जसं इमोशनल झालास तर आम्हाला इमोशनल वाटतंय, तू हसलास तर आम्ही हसतोय. तर तुझ्यामध्ये क्रिकेटरच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं आयदर अभिनेत्याची किंवा नेत्याची चांगली स्किल्स आहेत. हा, तर या नेतेपणाबद्दल थोडस की का आपण म्हणजे निवडणुकीला कसं काय उभं राहण्यात आलं, आणि मग त्यावेळेला मनसेची एवढी जोरदार लाट असताना मग मनसेत का नाही, म्हणजे किंवा शिवसेनेत का नाही, म्हणजे नक्की तोच पक्ष का असं? मी जे पक्षातून उभा राहिलो, मला माझं एक स्वप्न होतं की महाराष्ट्रात आपल्या गोरगरिबांना, आपल्या गावाखेड्यात तिकडे काय सवलती नाहीयेत स्पोर्ट्स साठी. बरोबर. तर मी फक्त स्पोर्ट्स साठी उभा होतो. अच्छा. मी बोललो निवडणूक लढवेन, जिंकून आलो तर बहुतेक स्पोर्ट्स मिनिस्ट्री मला मी गव्हर्नमेंट कडून मागितलं की मला स्पोर्ट्स मिनिस्ट्री दे, कारण की आपल्या देशात एवढं टॅलेंट आहे ते शोधून काढणं आणि त्यांना सचिन तेंडुलकरांनी कांबळी बनवणं किंवा अभिनव बिंद्रा बनवणं, सायना नेहवाल बनवणं, हे माझं स्वप्न होतं. त्यासाठी मी उभा राहिलो होतो इलेक्शन साठी. पण नशिबात नव्हतं की, पण जे चांगल्या कामासाठी मी उभा होतो, नाही काय घ्यायसाठी. त्यासाठी मी हारलो. पण एवढं सांगेन की एक मला चांगला एक्सपिरियन्स मिळाला. तर निवडून आलो असतं तर स्पोर्ट्स मिनिस्ट्री घेतली असती. तर ते झालं नेत्याचं. पण भविष्यात मी सांगेन की जर परत मला संधी मिळाली तर नक्कीच मी स्पोर्ट्स मिनिस्ट्री घेईन आणि महाराष्ट्रातले जेवढे स्पोर्ट्समॅन आहेत त्यांच्यासाठी एक वेगळा आदर्श उभा करीन. स्पोर्ट्समन साठी सुद्धा आदर्श पाहिजे ना. आदर्श नको का खेळाडूंसाठी आदर्श? अरे नक्की. हे बघ, निदान माझं एवढंच म्हणणं आहे की निदान जे शहीद झालेत त्यांच्यासाठी तरी. मकरंद, एक प्रश्न की मला असं वाटतं हिंदी इंडस्ट्रीमध्ये, बॉलिवूडमध्ये असे दोनच बॉडीज आहेत की ज्या कधीच बदलल्या नाहीत. एक म्हणजे मकरंद देशपांडे आणि दुसरी म्हणजे करीना कपूर. याचं रहस्य काय? इस सेहत का राज क्या है? ऍक्च्युली तू तिचं उत्तर याचा राज माझ्या मते असा आहे की मी स्पोर्ट्समन होतो आणि माउंटेनियर होतो. बर. आणि मी बऱ्याचशा गोष्टी म्हणजे फार नंतर माझ्याकडे गाडी वगैरे आली. अच्छा. आणि टू व्हीलर वगैरे होती. पण आय वॉज ऑलवेज अ मॅन ऑन द मूव्ह. आणि मी कुठलीही गोष्ट, खास करून खाणं आणि पिणं. बर, या दोन्ही गोष्टी मी कधी, आजही मी एक घास किंवा 2 घास कमीच खातो. अच्छा. पोट कम्प्लीट भरेस तर खात नाही. बर. आणि पडेस तर पित नाही. तर याचं कारण असल्यामुळे ही आता माझी सवय झाली. बर. आणि ही बऱ्याच वर्षांची. तर आणि ते म्हणतात ना ट्रॅव्हल लाईट. करेक्ट. तर आय सेड फर्स्ट यू बी लाईट. येस गुप्ते, लक्षात ठेवा. ओके. अरे वेड्या, पण म्हणून तुला माहितीये का मी असे कपडे घालू शकत नाही. अरे नाही, म्हणून असे कपडे घालू शकतोस, नाही तर असेच घालावे लागतात ज्याच्यात पोट दिसत नाही. मला काय हाऊस आहे का कोट घालून बसायची? पोट आहे म्हणून कोट आहे. अरे वा. अजून एक म्हणजे लोकांना, म्हणजे मराठी माणसातर्फे एक खुपणारी गोष्ट तुझ्याबद्दलची मी सांगतो. की मकरंद देशपांडे सारखा उत्कृष्ट ऍक्टर असून सुद्धा त्यांनी जास्त मराठी चित्रपट केले नाहीत, मराठी नाटकं केली नाहीत. तर म्हणजे नक्की काय तुला राज ठाकरेंची भीती नाही वाटत? हो. आणि बघ, आम्ही जेव्हा खेळायचो तेव्हा हेल्मेट्स पण नव्हती. तुला गंमत माहितीये का? तर तेव्हा आम्ही आपले पुढे राहून, म्हणजे मला बरंच काही लागलंय, आता सांगत नाही मी.
लागले. तर काही लोकांनी तेव्हा सांगितलं होतं, तेव्हा हेल्मेट नव्हतं तेव्हा बॉल लागल्यामुळे तू आता लिहायला लागलायस, असा डोक्यावर लागल्यामुळे. तर माझ्या मते आय थिंक मी मराठी असूनही मला असं कधीच वाटलं नाही की मी हिंदी करतो आहे, मी मराठी करत नाहीये. कारण का मी नेहमीच मराठी लोकांच्या सान्निध्यात होतो आणि मला असं वाटलं मी महाराष्ट्रात आहे, मुंबईत आहे. तर मी महाराष्ट्रीयन मुंबईत असणारा माणूस मी बाहेरचा कसा होईल? नाही, प्रश्नच. आणि भाषा बदलल्याने काही विचार बदलत नाही. खरंय. आणि मला असं वाटतं की विचार असावेत, संस्कार आहेत, लहानपणापासूनच संस्कार आहेत, ते आपले महाराष्ट्रीयनच संस्कार आहेत. आणि सांगू का तुला, मी मराठी नाटकात कामही केले. बर, कुठलं नाटक होतं? म्हातारे अर्क बाईत गर्क किंवा ऋणानुबंध. मकरंद जरी चित्रपटांमधनं माहिती असला तरी त्याची पाळंमुळं थिएटरमध्ये आहेत. तसंच तुझी पाळंमुळं जरी मैदानावर असली तरी देखील तुझ्या चर्चा ह्या कायम ग्रीन रूम मधल्या आणि नंतर होणाऱ्या पार्टीज मधल्या वगैरे अशा आहेत. तर ह्याचं कारण काय? म्हणजे यू हॅव बीन सो पॉप्युलर. म्हणजे मी केलेलं ते पाप आणि जे आजकाल करतायत ते काय फॅशन झालंय. विनोद, लोकांनी मला सांगितलेलं आहे की तू खूप छान मिमिक्री करतोस, गाणं गातोस, नाचतोस वगैरे. ऍटलिस्ट एखादी मिमिक्री. जेव्हा इंडियन टीम मध्ये होतो तर सगळ्यांची नक्कल करायचो. खरं म्हणजे माझे भावंडे जे माझे लहान भावंडे ते लोक चांगले मिमिक्री करायचे, मी त्यांच्याकडून शिकलो. सगळ्यांना बघता 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 असं हे केलं. केस्टो मुखर्जी, नंतर संजीव कुमारचं, प्लीज, म्हणजे संजीव कुमारचे जे डायलॉग्स होते ते सगळे ते मी मिमिक्री करून माझे टीममेट जे असायचे, कारण की ड्रेसिंग रूम मध्ये गेले कधी टेन्शन असायचं तर त्यांना मी हसवायचो असे जोक्स बोलून किंवा मिमिक्री करून नॉर्मली. तर मी मोठा फॅन आहे संजीव कुमारचा, कारण की त्यांची जेव्हा मी मिमिक्री करतो तर एक सीन आहे, म्हणजे मी अभिनय पण केलाय, ते थोडा एक सीन दाखवतोय. त्या अगोदर पण मी केलं असेल. म्हणजे गब्बर सिंग असा, त्या शोलेचा सीन तुम्हाला माहिती आहे. गब्बर सिंग पडलेला असतो आणि ठाकूर आपला येतो असा, गब्बर सिंग खाली आहे. गब्बर सिंगला काय बोलतो, ए हाय हमको रे रे गब्बर. गब्बर सिंग असा असतो, नहीं दूंगा नहीं दूंगा, ये हाथ हमको रे रे गब्बर. गब्बर बोलतो नहीं दूंगा नहीं दूंगा, तुझ्या आईचा हो. आवडलं का? Once more, once more, once more, once more, once more or one more. Come on, one more at least. आता मी जरा समोरून बघतो, चालेल का तुला? अरे चालेल, म्हणजे मला दिसेल तू. आता मी तुझा खरा दर्शक आहे. म्हणजे मी गब्बर, मी गब्बर, मी गब्बर. तुला हात हवेत? कमॉन कमॉन, मी आपला सांबा म्हणून बसू. तू वरती आहे, तू वरती आहे, सांबा. कमॉन, मी असा आहे. कमॉन. मेरा रामलाल किधर गया, मेरा रामलाल किधर गब्बर. ते बूट चेक करा रे. ये हाथ हमको रे रे गब्बर, ये हाथ हमको रे रे गब्बर. नाही रमड्डे. फैंटास्टिक. क्या बात है, क्या बात है. एनिवे, तुम्ही इतकं छान करून दाखवता. यू डिझर्व अ कप ऑफ कॉफी. आय गेट अ कप ऑफ कॉफी फॉर यू. आणि बाय द टाइम यू रिलॅक्स, तुमच्यासाठी छान म्युझिक आमच्या बँड कडनं. मन अपने को कुछ ऐसे हल्का पाए, जैसे कंधों पे रखा बोझ हट जाए.
जैसे भोला सा बचपन फिर से आए, जैसे बरसों में कोई गंगा नहाए, जैसे बरसों से कोई गंगा नहाए। उलसा गया है तन मन, उलसा गया हर दिन, जीवन अब लगता है पावन मुझको। जीवन में प्रीत है, होठों पे गीत है, बस यूं ही जीत है मेरे राही। तू किस दिशा पे जा, बस प्रीत ही जगा, बस प्यार ही जला, सुन ले राही। दुम दुम दार दन दुम दार दुम दुम दार दुम दार दुम दुम दार दुम दार भैया। दुम दार दुम दार का दुम दार दुम दार दुम दार दुम दार भैया।